नमस्कार मंडळी. ओम गण गणपते नमः. आज संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी विषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. ही तुमच्या खूप उपयोगी पडेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या मुलांविषयी, आपल्या आर्थिक समस्यांविषयी यावर आज चर्चा करणार आहोत, की संकष्टी चतुर्थीला असं काय करायचं, की त्यामुळे हे सगळे संकटे दूर होतील. आपले मुले बुद्धिवान, तल्लख आणि आपलं ऐकून राहतील. आणि बरेच अशी माहिती आहे, की ती तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे. आज मी तुम्हाला असे काही शास्त्रोक्त आणि अनुभवी उपाय सांगणार आहे. जे उपाय केल्यावर घरातील अडथळे दूर होतात, लग्नातील अडचणी कमी होतात, आर्थिक समस्या हळूहळू निवळतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांची बुद्धी तल्लख होते, अभ्यासात मन लागते. हा उपाय करून संकष्टी चतुर्थी आणि मंगळवार या दिवशी केल्यास त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. म्हणजेच अंगारकी चतुर्थीला केला तर अतिशय फलदायी उपाय आहेत. पण तुम्ही संकष्टी चतुर्थी असेल त्यावेळेसही करू शकता किंवा मंगळवार आला असेल त्यावेळेसही हे उपाय करू शकतात. सर्वात आधी गणपतीच्या पूजेला इतके महत्त्व का आहे? आपण कुठल्याही शुभ कार्याआधी श्री गणेशाचे स्मरण का करतो? कारण गणपती म्हणजे विघ्नहर्ता, गणपती म्हणजे बुद्धीचा अधिपती, गणपती म्हणजे स्थैर्य आणि यश देणारा देवता, गणपती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा प्रमुख साधन असलेला देवता. त्यामुळे आपण गणपतीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीला केलेली गणपतीची पूजा घरात अडलेले काम पुढे नेते, सर्व कामे मार्गी लावते. त्यामुळे हे उपाय नक्की करावे. ज्यांना मंगळदोष असेल अशांनी काय करावे? असे म्हटले जाते, संकष्टी चतुर्थीला मंगळदोष असेल तर काही उपाय केल्याने मंगळदोष कमी होतो. त्यामुळे संकष्टी चतुर्थीला मंगळदोषावरील उपाय आपण बघूयात. अनेक वेळा कुंडलीमध्ये मंगळदोष असल्यामुळे लग्न उशिरा होते, घरामध्ये सतत वाद होतात, राग वाढतो आणि कामामध्ये अडथळे येतात. यासाठी शास्त्रामध्ये सांगितलेला सोपा उपाय म्हणजे एक कडुलिंबाचं झाड घ्यायचं, ते अंगणात लावायचं किंवा एखाद्या मंदिराच्या किंवा बगीच्याच्या परिसरामध्ये लावायचं. हे झाड आपल्याला लग्नाच्या आधी लावायचे. ज्यांचं लग्न उशिरा होत असेल किंवा होत नसेल, अडथळे येत असेल, अशांनी हा उपाय करायचा. लग्नाआधी जर कडुलिंबाचं झाड लावून 43 दिवस मनापासून सेवा केली, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हटला आणि त्यांना विनंती केली की माझा मंगळदोष हा कमी होऊ दे, तर मंगळदोषाचा प्रभाव हा खरंच कमी होतो. हा उपाय तुम्ही करून बघा. मंगळवारी आपल्याला कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत? मंगळवारच्या दिवशी आपल्याला खालील वस्तू दान केल्याने शुभ फळ मिळते. लाल रंगाचे कपडे दान करा, लाल रंगाची मिठाई दान करा, जसे मोतीचूरचे लाल रंगाचे लाडू असतात किंवा लाल रंगाची इतर मिठाई तुम्ही दान करा. मसूर डाळ, लाल चंदन, लाल फुले अर्पण करावे. असे केल्याने रक्ताशी संबंधित त्रास, आर्थिक अडचणी आणि कोर्ट कचेरीचे प्रश्न हे मिटले जातात. आर्थिक समस्यांसाठी उपाय आहेत. ज्या घरामध्ये पैसा टिकत नाही, खर्च वाढत असतील, कमाई असूनही बचत होत नसेल, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये मसूर डाळ अर्पण करावी, म्हणजेच वाहत्या पाण्यामध्ये ती टाकावी. आणि मनात गणपतीचे नाव घ्यावे, गणपतीचा मंत्र म्हणावा. यामुळे अडलेली लक्ष्मी ही मार्ग मोकळे होतात, ती प्रवाहात येते आणि आपल्या घरी प्रवेश करते. मुलांसाठी तल्लख बुद्धी करण्यासाठी संकष्टी चतुर्थीला कोणता उपाय करावा हे सर्वांनाच माहीत आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे, मुलांनाही करवायचा आहे, मुलांच्या हातून करवायचा आहे. आजकाल मुलं लवकर चिडतात, अभ्यासात त्यांचे मन लागत नाही, आठवणशक्ती कमी होते. कितीही पाठांतर केलं तरी परीक्षेच्या वेळेस त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे काही उपाय करणे गरजेचे आहे. कारण मुलं मेहनत करतात, मुलं अभ्यास करतात, सारखं रट्टा मारतात, वाचन करतात, पण त्यांच्या लक्षात काही राहत नाही. मग अशा वेळेस हे उपाय नक्की करून बघा. यासाठी मुलांकडून रोज एकदा म्हणायला लावायचं आहे, ओम गण गणपते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा चांगले, 108 वेळा म्हणा अतिशय उत्तम. हा उपाय करा. गणपती अथर्वशीर्ष म्हणा. तुम्ही दुर्वा जेवढे एक्झाम असेल, पेपर असतील तेवढे दुर्वा घ्यायचे आहेत. म्हणजे जसे की आपले जर 6 पेपर असतील, मॅथ, इंग्रजी, हिंदी, सोशल स्टडीज, सायन्स या प्रकारचे, तर तेवढे दुर्वा घ्यायचे आहेत. त्यावेळेस 21 वेळेस गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. शेवटची फलश्रुती म्हणायची नाही, फक्त गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. 20 पूर्ण झाले की ज्यावेळेस तो 21वा गणपती अथर्वशीर्ष म्हणणार त्यावेळेस शेवटची फलश्रुती म्हणायची आणि प्रत्येक एक्झामच्या वेळेस हे दुर्वा सोबत
परीक्षा हॉलमध्ये घेऊन जायचे आहे. अभ्यास करतानाही ते आपल्या कंपासमध्ये, बुकमध्ये ठेवायचे आहेत. याशिवाय तुम्ही शम्मीचं पत्रसुद्धा ठेवायचं, गणपतीला टच करून आणावे. शम्मीचे पत्रे हे गणपतीच्या चरणी अर्पण करावे, मंत्र म्हणावे, गणपतीला विनंती करावी की माझी बुद्धी तल्लख राहू दे आणि मी जे वाचन केलेले आहे ते माझ्या कायम लक्षात राहू दे, म्हणजे परीक्षेला मला विसर पडणार नाही, अशी विनंती करून ते शम्मीपत्र आपल्या पुस्तकामध्ये ठेवायचं आहे. आपल्या ज्या टेबलावर आपण अभ्यास करतो त्याची ठेवायचं आहे. शक्यतो पुस्तकात ठेवा, कंपासमध्ये ठेवा, म्हणजे ते आपल्या कायम सोबत राहील आणि आपण अभ्यास केलेलं असल्यावर आपल्याला गणपतीची कृपा राहील व आपली सगळी बुद्धी तल्लख राहील. बुधवारी किंवा संकष्टी चतुर्थीला मुलांच्या हातून गणपतीला फुलं अर्पण करायचे आहे. जास्वंदाचं फूल अर्पण करावे, शक्यतो लाल रंगाचं फूल अर्पण करावे. यामुळे स्मरणशक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते, आत्मविश्वास येतो. पण असं नाही की पूजा केली आणि अभ्यास करायचा नाही, मग काही खरं नाही. आपल्याला अभ्यासासोबत गणपतीची पूजा करायची आहे, त्यामुळेच आपली बुद्धी तल्लख होऊ शकेल. काही मंत्र व स्तोत्र आपण गणपतीच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणावे. तर बरेच ठिकाणी बरेच उपाय सांगितले जाते की हा उपाय करा आणि गणपतीचा मंत्र म्हणा, तो उपाय करा, त्यासोबत गणपतीचा मंत्र म्हणावा. तर कोणकोणते गणपतीचे मंत्र आहेत ते आपण बघूयात. या दिवशी म्हणण्यासाठी सोपे आणि प्रभावी मंत्र असे: ओम गंग गणपते नमः, हा गणपतीचा प्रमुख मंत्र आहे. त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, हा एक मंत्र आहे. हे मंत्र मनापासून म्हटले तर गणपतीची कृपा नक्कीच मिळते. यानंतर आहे गणपती अथर्वशीर्ष, गणपती गणेश स्तोत्र, संकटनाशन गणेश स्तोत्र हे आहे. नंतर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पण म्हणावे, यामुळे आपली बुद्धीमध्ये बराच फरक जाणवतो. त्यानंतर गणेश गायत्री मंत्र आहे: ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. गणपतीचे विशेष दिवस असे आहेत. गणपतीला बुधवारी खूप मानले जाते. गणपती हा बुधवार हा गणपतीचा वार आहे. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थीला आपल्याला जितके उपाय माहिती असतील, जितके मंत्र स्तोत्र माहिती असेल ते नक्की करावे. गणपतीचा शक्यतो अभिषेक करावा आणि ते तीर्थ आपण स्वतः प्यावे, आपल्या मुलांना द्यावे. आपल्या मुलांवर त्यामुळे सकारात्मक परिणाम घडून येतील. अभ्यासामध्ये त्यांची मन रमेल आणि बुद्धी तल्लख होईल. म्हणून गणपतीचे उपाय तुम्ही नक्की करावे. त्यानंतर मंडळी, अशा अजून शास्त्रोक्त उपायांसाठी, सणवारांच्या अचूक माहितीसाठी आणि घरातील समस्या दूर करणारे मार्ग जाणून घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती आणि सबस्क्राईब बटनावरती आत्ताच क्लिक करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचा उपाय तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.